मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात डिझेलची टंचाई आहे. शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता आहे. गावोगाव पेट्रोल पंप, डिझेल पंपवरची जर स्थिती बघितली तर अतिशय शेतकरी त्रस्त आहे. काही जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय तुघलकी आदेश काढलेले आहे की स्वतःचा ऍग्री स्टॅग घेऊन या, शेताचे पेपर घेऊन या. मला एक सांगा, पुन्हा ट्रॅक्टर असेल तर त्याचे पेपर घेऊन या. पण आता सगळ्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नसतात. काही शेतकरी हे कोणातरी रोजानं रेननी ट्रॅक्टर वरून स्वतःच्या शेतात काम करतात. त्यांनी काय करायचं? शेवटी ट्रॅक्टरवाले डिझेल मागत असतात. ट्रॅक्टर कित्येक लोकांचा व्यवसाय आहे, ट्रॅक्टर शेतकऱ्यांना भाड्यानं देणं. म्हणून अशा पद्धतीनं तुघलकी आदेश निघालेला हा चुकीचा आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात मुबलक साठा आहे. मग मुबलक साठा काय नाही, सगळ्या स्थिती काय, लोकांना वन फिरावं लागतं. काँग्रेसचं काय झालं? काही झालं तर काँग्रेस, काही झालं तर काँग्रेस, याला काय अर्थ? सत्ता तुमची आहे ना, याचा अर्थ तुम्ही सत्ता राबवण्यात कमी पडताय, त्याचा अर्थ घ्यायचा का? मग आम्ही तर काँग्रेस सगळ्या गोष्टी करू शकतो सत्तेत नसताना. तर तुम्ही सत्तेत असताना कशासाठी लोकांनी मग चांगल्या घाण भाषेत उत्तर द्यायचं का? मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची घोषणा केलेली आहे आणि सध्या राज्य सरकारकडून त्यांना मंत्री महोदय वेगवेगळ्या पद्धतीने भेटायला आता सगळे कसं होत आहे? हे पण आता त्यांच्या गळ्यावर आल्यानंतर सगळे लोक भेटायला येतात. परंतु या सरकारने मागच्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जो अध्यादेश केलेला आहे त्याचे रिझल्ट काय आहे हा प्रश्न आहे ना. जो मागच्या सप्टेंबर महिन्यात, मला वाटतं 4 का 5 सप्टेंबर तारीख होती मागच्या वर्षी 2025, स्वतः विखे पाटील साहेब आले होते मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली. आज त्याचा रिझल्ट काय आहे? तुम्ही जे सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने सर्टिफिकेट दिले जाणार, हैदराबाद गॅझेट लागू करणार, बाकी ते साताऱ्याचं गॅझेट आहे. पण हैदराबाद गॅझेट मराठवाड्यात अजून याचे काय रिझल्ट आले? तर याचे रिझल्ट मला असं वाटतं टक्केवारीत मोजता येणार नाही, अशा पद्धतीनं रिझल्ट आहेत. ते तर पडणारच ना, कारण आता खऱ्या अर्थानं सपोर्ट करणारे कोण? तर सत्ताधारी पक्षाचे लोक. खराताकडे जाणारे कोण? तर सत्ताधारी पक्षाचे लोक. खरातांची तक्रार करणारे कोण? तर सत्ताधारी पक्षाचे लोक. खरातांची चौकशी करणारे कोण? तर सत्ताधारी पक्षाचे लोक. आणि मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये ह्या चौकशा तर कडवटपणे झाल्याच पाहिजे.